नाशिकमधील लक्ष्मी ज्वेलर्स सोने व चांदीचे उत्तम ठिकाण। ताज्या बातम्या बघण्यासाठी स्टार लोकशक्ती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। प्लास्टिकच्या ड्रमच्या आडोशाला लपवून अवैधरित्या मद्याची तस्करी करणाऱ्या टोळीवर नाशिक ग्रामीण पोलिसांनी मोठी कारवाई करत मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावर तब्बल 20 लाख रुपये किमतीचा अवैध देशी व विदेशी मद्यसाठा जप्त केला आहे। या धडक कारवाईमुळे अवैध मद्य तस्करांमध्ये खळबळ उडाली आहे। नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांना मिळालेल्या गुप्तचर माहितीनुसार मुंबई आग्रा महामार्गावर मोठ्या प्रमाणात अवैध मद्याची वाहतूक होणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली होती। त्या अनुषंगाने स्थानिक पोलीस ठाणे व गुन्हे शाखेची पथकाने संयुक्तरित्या सापळा रचून संशयित वाहनाची तपासणी केली। तपासणी दरम्यान वाहनात प्लास्टिकचे मोठे ड्रम आढळून आले। सुरुवातीला हे ड्रम औद्योगिक वापरासाठी असल्याचे भासवण्यात आले होते, मात्र पोलिसांनी कसून तपासणी व चौकशी केली असता ड्रमच्या आडोशाला लपवून देशी व विदेशी बनावटीचा अवैध मद्यसाठा वाहून नेला जात असल्याचे उघड झाले। पोलिसांनी तात्काळ मद्यसाठा व संबंधित वाहन जप्त केले असून जप्त मद्याची अंदाजे किंमत 20 लाख रुपये असल्याचे सांगण्यात आले आहे। या प्रकरणी एकापेक्षा अधिक आरोपींना अटक करण्यात आली असून मद्य कुठून आणले होते व कुठे पुरवठा केला जाणार होता याबाबत सखोल चौकशी सुरू आहे। या कारवाईतून अवैध मद्य तस्करीचे मोठे जाळे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे। ही कारवाई नाशिक ग्रामीण पोलिसांच्या सतर्कतेचे व प्रभावी गस्त व्यवस्थेचे उत्तम उदाहरण असून अवैध व्यवसाय करणाऱ्यांवर कठोर कारवाई सुरूच राहील असा इशारा पोलीस प्रशासनाकडून देण्यात आला आहे। ब्युरो रिपोर्ट रणजित झापर्डेसह स्टार लोकशक्ती न्यूज नाशिक। दिनांक 20 रोजी नाशिकवरून धुळेकडे जाणाऱ्या साईडला एक आयशर टेम्पो ज्याच्या संदर्भातली गोपनीय माहिती मिळाली होती, त्याचा पाठलाग करून ती पकडण्यात आली। त्यामध्ये LCBचे प्रभारी अधिकारी आणि त्याची टीम कार्यरत होती। त्याच्यामध्ये व्हेरिफिकेशन केल्यानंतर त्यामध्ये दीव दमन या ठिकाणून अवैध मद्यसाठा हा त्याच्यामध्ये आढळून आला। साधारणतः त्याची किंमत 20,25,000 एवढ्या रकमेचे 200 बॉक्स मद्याचे त्यामध्ये मिळून आलेले आहेत। हे वाहन दमनवरून कोणत्या ठिकाणी चाललेलं होतं या संदर्भात वाहनाचा माल घेणारा आणि पाठवणारे कोण व्यक्ती आहेत या संदर्भातला तपास हा पिंपळगाव पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी करत आहेत।